दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी पूर्ण झालीये। केवळ कागदावरच नाही तर आता प्रत्यक्ष मैदानात विकासाची लाट येणार आहे। महापालिकेने तब्बल 1473 कोटींचा भव्य आराखडा आखला असून यामुळे नाशिकला कायमस्वरूपी साधूग्राम विकसित करण्यात येणार असल्याने नाशिकचा ग्लोबल लुक समोर येणार आहे। सिंहस्थात भाविकांची सोय आता फक्त हंगामी उरणार नाही तर तब्बल 9000 एकर क्षेत्रावर उभारले जाणारे साधूग्राम आता कायमस्वरूपी विकसित केले जाणार आहे। तसेच नाशिक शहराच्या कोनाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी 117 किलोमीटर लांबीचे 52 नवे रस्ते उभारले जाणार आहेत। शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गोदावरी आणि उपनद्यांवर 9 नवीन पुलांची निर्मिती केली जाणार असून पाणीपुरवठा, हायटेक स्वच्छता आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांसाठी मोठा निधी खर्च केला जाणार आहे। आपल्याला ह्या कुंभांची जी कामं आहेत त्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना माहिती देणं अतिशय गरजेचं होतं। काय आपण नियोजन केलेलं होतं, प्राधिकरणासमोर महानगरपालिकेने काय मांडणी केली, काय मागणी केली आणि त्यानंतर कुंभमेळा प्राधिकरणाने कशाला मंजुरी दिलेली आहे याची खरं तर शिखर समिती देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत स्थापन केलेली आहे। तिथे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार आहेत आणि CS साहेब आहेत, त्याचबरोबर प्राधिकरण आणि अध्यक्ष गेडाम साहेब देखील उपस्थित असतात आणि यामध्ये खरं तर कुंभाच्या कामांना मंजुरी दिली जाते। त्याचबरोबर आज भूसंपादनाचा देखील विषय साधूग्राम या ठिकाणी केला गेलेला आहे। त्या संबंधातली कुंभमेळा अंतर्गत होणारे कामांविषयी खरं तर लोकप्रतिनिधींनी असं सांगितलं की महानगरपालिका ही अतिशय सक्षम अशी संस्था आहे आणि कुंभमेळा करता आजपर्यंत जे काही होणारे काम होते मागील कुंभमेळ्यात देखील ते महानगरपालिकेने केले होते। प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून प्राधिकरण हे करू शकतात, पण जेव्हा आपण कुंभमेळ्याची कामं म्हणून करत असतो त्यामध्ये महानगरपालिकेचा सक्षम सहभाग जेव्हा आता लोकप्रतिनिधी आले आहे तर नक्कीच झाला पाहिजे आणि त्याकरता आपण प्राधिकरण समन्वय समिती स्थापित करतोय, ज्यामध्ये गेल्या कुंभमध्ये अनुभव असणारे काही लोकप्रतिनिधी व पदसिद्ध आमचे पदाधिकारी असतील। या समितीमुळे प्राधिकरण आणि कुंभाच्या कामामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये जे काही डिपार्टमेंटल समन्वय असेल तर त्यांनी समन्वय साधला जाईल, हा एक विषय झाला। दुसरा जो विषय होता तो होता की पाण्यासंदर्भातला काही जेई अपॉइंटेड नाहीये लोकल आणि त्यामुळे होणारा जो काही असमन्वय आहे, तर आता आपण जे काही भरती केली आहे त्यामध्ये तातडीने ते जेई तिथे उपस्थित राहावे आणि प्रोव्हाइड करावे असं सांगण्यात आलेले आहे। पाण्याची निकड सगळ्यांनाच माहिती आहे, त्याकरता वालदेवीवरती पंप डॅम तातडीने बसवण्यात यावा, जेणेकरून जे काही पंपिंगचं आधी प्रपोजल गेलेले आहे CID वरती ते न करता ह्या पद्धतीने तातडीने 1-1.5 कोटीमध्ये आपल्याला जो काही पाण्याची निकड आहे त्याचं एक सोल्युशन आपल्याला मिळेल आणि जोपर्यंत मुकणे डॅमचं जे काम आहे ते पूर्ण होत आहे तोपर्यंत आपल्याला ह्या कामांथ्रू जी शहरातली जी काही पाण्याची व्यवस्था आहे ती नीट नियोजन करता येईल। त्याच पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधींवरती झालेले काही आरोप होते ते याचा उहापोह सभागृह म्हणून केला जाता आणि याची दखल त्यांची प्रतिनिधी म्हणून मी घेतलेला आहे की लोकप्रतिनिधी जर कामानिमित्ताने कॉन्ट्रॅक्टरशी आपल्या लोकांकरता भांडत असतील तर त्याचा अर्थ अशा चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने लावण्याचा काही त्यांना अधिकार नाहीये। जोपर्यंत प्रशासनाने त्या कामाची कोणत्या लोकप्रतिनिधींनी पाहणी केलेली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, महापौर आणि पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे पाहत नाही तोपर्यंत कोणत्याही संदर्भाची ऍक्शन प्रशासनाने सुमोटो घेण्याचा कोणताही असा अधिकार त्यांना प्राप्त नाहीये। जर काम खरंच प्रॉब्लेम मध्ये असेल तर दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजे असे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत। एकीकडे विकासाची स्वप्न दाखवली जात असली तरी दुसरीकडे विरोधाचा सूर उमटू लागलाय। एवढ्या मोठ्या खर्चाचे नियोजन पारदर्शक आहे का? खर्च वाढवून तिजोरीवर दरोडा टाकला जातोय का? असे प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित केले आहेत। खर्चवाढीच्या मुद्द्यावरून प्रशासनाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। मात्र प्रशासन आपल्या दाव्यावर ठाम असून नियोजनबद्ध कामाचा दावा केला जात आहे।
सिंहस्थ 2027 साठी नाशिक सज्ज होत असताना 1473 कोटी खरोखरच शहराचे भाग्य बदलणार की केवळ कागदी घोडे नाचवले जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण तुर्तास नाशिकमध्ये विकास आणि वादाचा कुंभमेळा एकत्रच भरल्याचं चित्र दिसू लागलंय.